लोकसभा निवडणुकीचे मतदानाचे 2 टप्पे शिल्लक असतानाच विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली। 4 जूनला लोकसभेचा निकाल लागल्यानंतर अवघ्या 6 दिवसांनी या 4 जागांसाठी मतदान होणार आहे। त्यामुळे शिक्षक आणि पदवीधर मतदारांच्या बोटाला महिन्याभरात दुसऱ्यांदा शाई लागणार आहे। लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली। येत्या 10 जूनला विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदान होणार आहे। निवडणूक होणाऱ्या 4 जागांमध्ये मुंबई, कोकण आणि नाशिकची पदवीधर मतदारसंघ आणि मुंबईतील शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे। निवडणूक जाहीर होण्याआधीच भाजपमधील अनेक इच्छुकांनी फिल्डिंग लावली। मागच्या वेळी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपचा पराभव झाला होता। या पराभवाची परतफेड करण्यास भाजप सज्ज असल्याचं भाजपनं सांगितलं। मुंबईतील शिक्षक मतदारसंघात, मुंबईतील पदवीधर मतदारसंघात, कोकणमधील पदवीधर मतदारसंघात आणि नाशिकमधील शिक्षक मतदारसंघामध्ये या नोंदणीचं सकारात्मक काम, पक्षाची बांधणी, पक्षाला मानणाऱ्या ज्या शिक्षक संघटना आहेत, ज्या पदवीधर संघटना आहेत, यांचं कार्य हे बघून या 4ही विधान परिषदेच्या जागा आम्ही नक्कीच या ठिकाणी 100% निवडून येऊ। कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, तर मुंबई पदवीधर मतदारसंघात विलास पोतनीस हे पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। नाशिक पदवीधरसाठी भाजप आणि महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असणार याची उत्सुकता आहे। मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिक्षक भारतीचे कपिल पाटील हे पुन्हा रिंगणात उतरणार आहेत। कपिल पाटील यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली। मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार म्हणजे शिक्षक भारतीचे उमेदवार संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे हे असतील आणि ते निवडून येतील। कारण मुंबईची शिक्षक भारतीची जी संघटना आहे ही अत्यंत मजबूत आहे। ती समाजवादी विचाराने बांधली गेलेली आहे। सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख या विचारधारेवरती काम करणारी आहे आणि लगातार मागच्या 3 टर्ममध्ये आम्ही मोठ्या मतांच्या फरकाने निवडून आलेलो आहोत आणि ती परंपरा सुभाष किसन मोरे कायम ठेवतील याच्यावर माझा विश्वास आहे। पदवीधर मतदारसंघात ज्याची जास्त मतदार नोंदणी त्याचा उमेदवार हमखास निवडून येणार अशी स्थिती असते। त्यामुळे 3 पदवीधर मतदारसंघात निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे याचे संकेत मिळत आहेत। शिक्षक परिषद की भाजप नेमकी कुणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढायची याच वादामध्ये आणि संभ्रमामध्ये भाजपने नागपूरची सीट गमावलेली होती। याशिवाय कोकणमध्ये मात्र भाजपने आपल्या एबी फॉर्मवरती उमेदवार निवडून आणलेला होता। त्यामुळे मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आता भाजपच लढणार असं निश्चित मानलं जात आहे। त्यामुळे शिक्षक परिषद भाजपच्या म्हणण्यानुसार पाठिंबा देणार की स्वतःचा उमेदवार रिंगणात उतरवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामन विनीत पेडणेकरसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।